डॉक्टर नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातल्या 2 आरोपींना जामीन मंजूर. 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल न करण्यात पोलिसांना अपयश. कोर्टानं बजावली कारणे दाखवा नोटीस. राज्यात तब्बल 74 लाख मतदारांची नावं यादीतून गहाळ करण्यात आल्याचा आरोप. भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार. पुण्यातल्या मतदार याद्यांमधल्या घोळाबाबत हायकोर्टात पुढच्या सोमवारी होणार सुनावणी. बीड जिल्ह्यातल्या आंधळेवाडी गावात 24 तारखेला फेर मतदान. भाजप कार्यकर्त्यांनी 17 तारखेला घातला होता गोंधळ, पण मुंडेंनी फेटाळले आरोप. गुजरातमधल्या हिंदूबहुल भागांमधून मुस्लिमांना बाहेर काढा. विहिपच्या प्रवीण तोगडिया यांचं आवाहन. आरएसएसनं केली पाठराखण. निवडणूक आयोगानं मागवला अहवाल. चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर गावात 4 तासांच्या धुमाकुळानंतर बिबट्या जेरबंद. 1 जखमी तर विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू. उस्मानाबाद, सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्याला गारपिटीचा फटका. फळबाग आणि उन्हाळी पिकांचंही नुकसान. शेतकरी हवालदिल तर पुण्यातही पावसाला सुरुवात. गोव्यातल्या मायनिंगवरची बंदी सुप्रीम कोर्टानं उठवली. 2 कोटी टन लोह खनिजाचा उपसा करायला दिली परवानगी.